हिंगोलीमध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतर हिंगोली पोलिसांनी अवघ्या 7 तासामध्ये आरोपींच्या मुसक्या आवळत अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केलेली आहे। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर आपल्यासोबत आहेत। सर, 2019 नंतर दुसऱ्यांदा हे अपहरण झालेलं आहे आणि पोलिसांनी अवघ्या 7 तासामध्ये आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि पोलिसांनी सुतावरून स्वर्ग नेमका कसा गाठलेला आहे या तपासामध्ये? आखाडा वाळपूर पोलीस स्टेशनमध्ये 3 तारखेला एका प्रख्यात व्यापारी आहेत गणपतराव शिंदे यांचं अपहरण काही प्रोफेशनल टोळीने केलेलं होतं आणि त्यांच्या कुटुंबियांकडे 1 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली होती। आमच्या टीम्सने तातडीने तिथे जाऊन तिथली माहिती काढून आणि काही तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सतत काम करून 36 तास आमची मेहनत लागली, परंतु त्यामध्ये विक्टिम सुखरूप आपण ताब्यात घेऊ शकलो। त्यामध्ये आमचे LCBचे टीम्स, आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी, ॲडिशनल SP, DYSP, पोलीस स्टेशनचे अधिकारी, LCB PI विकास पाटील, त्यांची टीम, घेवारे आणि टीम यांनी अतिशय मेहनतीने आणि तातडीने कारवाई करून सतत 36 तास काम करून एक मुद्दे गोळा करून विक्टिम आणि आरोपींना पकडून विक्टिमला सुखरूप आणलेलं आहे। ते फार महत्त्वाचं आहे। आणि ही जी टोळी आहे ती प्रोफेशनल टोळी आहे। हैदराबाद, तेलंगणा, संभाजीनगर, नांदेड आणि कर्नाटक, बिदरचे हे सगळे क्रिमिनल्स एकत्र येऊन यांनी याला हे केलं होतं, म्हणजे प्लॅन केलं होतं। आणि यामध्ये त्यांचा फार प्रयत्न होता की सर्व टेक्निकल गोष्टी, मोबाईलचे हे आपण पत्ता लागणार नाही, परंतु आमच्या टीमने सर्व मेहनत घेतली आणि ते आपल्याला मिळून आले। सर, आरोपींनी या सगळ्या गुन्ह्याच्या अगोदर रेकी केल्याची माहिती मिळाली होती आणि पोलिसांनी यामध्ये 200 पेक्षा अधिक कॉल डिटेल्स तपासलेले आहेत। आरोपींनी कधी रेकी केलेली होती आणि आरोपीकडे पैसे आहेत याची माहिती आरोपींना कशी मिळालेली होती? काही अफवा किंवा चर्चा, यामध्ये आरोपींनी काही गाड्या विकत घेतलेल्या होत्या ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्सच्या अनुषंगाने त्यांच्या पार्टनरसह, परंतु काही लोकांनी यामध्ये असं यांना फार काही धन मिळालेलं आहे किंवा संपत्ती यांच्याकडे आलेली आहे अशी एक अफवा पसरल्यामुळे तिथला एक शुभम भालेराव जो व्यक्ती आहे त्यांनी हे सर्व आपल्या पंटज आणि मित्रांना सांगितलं आणि या सगळ्यांनी एक गँग ॲसिम्युलेट करून यांना किडनॅप केलेलं आहे। हे 2-3 दिवसापासून हे रेकी करत होते, म्हणजे 3 तारखेला ही घटना घडली त्यापूर्वीपासून ही रेकी सुरू होती। आणि त्या जे CCTV किंवा आपल्याकडचे जे रूटवरचे जे पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे आणि ऑन रूट एक्झिट एंट्री पॉईंट, जे सगळ्या गोष्टींमधून जे काही अर्क मिळाला त्यामधून आपण यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। सर, पोलिसांच्या या पथकाला आपण पारितोषिक देखील दिलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि IG सरांच्या हस्ते देखील त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे? आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी DG ऑफिसपासून IG ऑफिस या सर्वांचं यावर लक्ष होतं आणि यामध्ये आमच्या IG सरांनी सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना योग्य ते रिवॉर्ड आणि फेलिसिटेशन करण्याचं आम्हाला कळवलेलं आहे। आम्ही तो रिपोर्ट त्यांना पाठवतो। नक्कीच सर, हिंगोली पोलिसांनी अवघ्या 7 तासामध्ये आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि या गुन्ह्याचा पोलीस तपास करत आहेत। आपण जर पाहिलं तर आरोपीकडनं हे सगळे गावठी पिस्टल्स आहेत ते जप्त केलेले आहेत, त्यासोबत कारतूस आहेत। या ठिकाणी आरोपीकडनं महागडे मोबाईल देखील जप्त केलेले आहेत, iPhone सारखे या ठिकाणी मोबाईल आहेत आणि पोलिसांनी अवघ्या 7 तासामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलेला आहे। आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाड्यामधून हिंगोली पोलिसांचं कौतुक होत आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।